नमस्कार. आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्क. मी रिया रुपेश पवार महाळंगेकर आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. डहाणू महोत्सव 2026चा भव्य शुभारंभ, संस्कृती पर्यटन आणि कलेचा उत्सव सुरू. डहाणू महोत्सव 2026चा भव्य उद्घाटन सोहळा आज दिनांक 20 मार्च 2026 रोजी सी व्ह्यू पार्क, पारनाका, डहाणू येथे मोठ्या उत्साहात पार पडला. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. 20 ते 22 मार्च दरम्यान रंगणारा हा महोत्सव डहाणूच्या समृद्ध संस्कृतीचा, पारंपरिक खाद्य संस्कृतीचा आणि स्थानिक कलेचा अनोखा संगम ठरणार आहे. उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी नागरिकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली असून संपूर्ण परिसर उत्साहाने आणि रंगतदार वातावरणाने फुलून गेला आहे. या महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, लोककला सादरीकरण, क्रीडा उपक्रम, संगीत मैफिली यांचे आयोजन करण्यात आले. यासोबतच स्थानिक खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, हस्तकला आणि शॉपिंग स्टॉल्स नागरिकांसाठी आकर्षण ठरत आहेत आणि डहाणूची खास ओळख असलेले चिकू उत्पादने, समुद्रकिनाऱ्याशी संबंधित वस्तू, आदिवासी कलाकुसरीला विशेष स्थान देण्यात आले. महोत्सवाचा मुख्य उद्देश म्हणजे डहाणूची पर्यटन स्थळे, स्थानिक परंपरा, कला आणि समुद्रकिनाऱ्याचे नैसर्गिक सौंदर्य याचा व्यापक प्रचार करणे हा आहे. त्यामुळे काही स्थानिक कलाकार, उद्योजक, शेतकऱ्यांना मोठा व्यावसायिक आणि मोठं व्यासपीठ मिळत आहे. सगळ्यांमध्ये समन्वय राहून महोत्सव यशस्वी होईल. डहाणू महोत्सव 2026 हा केवळ एक उत्सव नसून डहाणूच्या ओळखीचा आणि विकासाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले आहे. मार्गदर्शन करतीलच, परंतु सर्वप्रथम या डहाणू फेस्टिवलला मला आमंत्रित केल्याबद्दल मी सर्वप्रथम डहाणूकरांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि राजेंद्र माचींनी खास मला आमंत्रण दिलं जेव्हा तो नगराध्यक्ष झाला त्याच वेळेस की साहेब असा महोत्सव मला करायचा आणि तुम्ही आठवणीने ह्या ठिकाणी यायचं. आणि कुंदन सखीने सातत्यानं 3 दिवसापासून मला सांगितलं की साहेब तुमच्या हस्ते हा जो उद्घाटनाचा कार्यक्रम आहे तो करायचा आहे. आणि त्याबद्दल मी सगळ्यांचं आभारही व्यक्त करतो. मंचावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांकडे दिलगिरी व्यक्त करतो की मला लवकर जायचं असल्याकारणानं मी आपली रजा घेणार आहे. आजच्या ह्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले रवींद्रजी फाटक, आमदार विनोद निकाळे, आमदार राजेंद्र गावित, जिल्हाधिकारी इंदुराणीताई जाखड, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, श्री विशाल खत्री, श्री कुंदन संखे, श्री आनंदभाई ठाकूर, श्री सुनील भुसारा, माजी आमदार विनायकताई निमकर, उत्तम घरत, अमित घोडा, वैदेही वाडान आणि अक्षय गुडदे, मिहीर शहा, मंचावर उपस्थित असलेले सर्व नगरसेवक, नगरसेविका, एवढ्या तळपत्या उन्हात सुद्धा उपस्थित असलेले सर्व डहाणूकर, आणि त्याला सहकार्य जे केलेलं आहे त्या माध्यमातून ह्या डहाणू फेस्टिवलचं आज उद्घाटन करण्यात आलं. अतिशय निसर्गरम्य परिसरामध्ये ह्या डहाणू फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं. मी आयोजक ह्या नात्याने त्यांचं खरोखर मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो. अतिशय चांगल्या प्रकारचे स्टॉल त्या ठिकाणी ठेवलेले आहे. शिवरायांच्या माध्यमातून जास्तीत जास्त जे पुढे हत्यारं वापरली जायची, अवजारं वापरली जायची त्याची माहिती सुद्धा त्या ठिकाणी दिली. अनेक राज्यातले वेगवेगळ्या जिल्ह्यातले जे काही खाद्यपदार्थ आहे किंवा कपडे आहेत त्याचा सुद्धा स्टॉल्स ठेवलेले आहेत. म्हणजे 3 दिवस चालणारा फेस्टिवल फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी आयोजन केलेलं आहे. ते करणार सर, नाशिकच्या अशोक खरात एक मिनिट विरोधासाठी विरोध केलेला आहे भरत राजपूतनी, त्याबद्दल काय बोलणार? कोणाबद्दल काय कुठले चांगल्या गोष्टी वेळेस चांगल्या लोकांचीच नाव घ्यायची. सर, नाशिकच्या अशोक खरात या प्रकरणामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचा फोटो जो आहे तो उद्धव ठाकरे असं काही बघा. आता कोणी आता माझ्या समोर माझे हे पदाधिकारी आहे, कार्यकर्ते आहे, अजूनही काही लोक आहेत ते उभे आहेत. आता त्यांच्याबरोबर माझे फोटो आले म्हणून का त्यांचा आणि माझा संबंध असं काही नाही. लोकप्रतिनिधी किंवा राजकीय पक्षाचे नेते म्हणून आम्ही फिरत असताना अनेक लोकांबरोबर फोटो काढावे लागतात, सेल्फी काढावे लागतात. त्यातला तो फोटो असेल. मग त्यावर काय असं विशेष असं काहीच नाही. आणि प्रामुख्यानं डहाणूकरांना एकच गोष्ट या ठिकाणी सांगायची आहे की डहाणूचं जे एस टी स्टँड गेल्या अनेक वर्षापासून अडगळीत पडलेलं होतं त्या एस टी डॅश स्टँडचा विकास करण्याचा निर्णय आमच्या महायुती सरकारनं आणि परिवहन खात्याने केलेला आहे. आणि भविष्यामध्ये म्हणजे ह्याच वर्षामध्ये पालघर जिल्ह्याला ज्या 200 बसेस आम्ही देणार आहोत त्यातल्या 25 बसेस डहाणूसाठी दिल्या जातील.